चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राजकीय वातावरण शांत होईल असं वाटत असतानाच ते अधिकच पेटत चालल्याचं दिसून आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये आता पुन्हा एकदा हिंसाचाराने डोके वर काढले आहे. भाजपच्या विजयाचे मुख्य शिल्पकार मानले जाणारे सुवेंदू अधिकारी यांच्या निकटवर्तीय सहकार्याला निर्घृणपणे संपवण्यात आल्याची धक्कादायक घटना सामोरी आली आहे. अधिकारी यांचे खासगी सचिव चंद्रनाथ रथ यांच्यावर भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राममधील दोहार या परिसरात ही घटना घडली आहे. चंद्रनाथ रथ हे आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून सहकाऱ्यांसह जात होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या 3 अज्ञात हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली आणि काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. त्यामुळे चंद्रनाथ रथ यांचा जागीच मृत्यू झाला. कृत्य केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अमेरिकेकडून इराणच्या जहाजांवर हल्ला. इराण आणि अमेरिका यांच्यात एकीकडे राजनैतिक चर्चा सुरू असताना दुसरीकडे हल्ल्यांच्या घटनाही सामोऱ्या येत आहेत. अमेरिकन सेंट्रल कमांडने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देत म्हटले आहे की इराणी बंदराकडे जाणाऱ्या इराणी ध्वज असलेल्या रिकाम्या तेलवाहू जहाजांवर अमेरिकन सैन्याने हल्ला करून ते निष्क्रिय केले आहे. कमांडच्या निवेदनानुसार हा हल्ला बुधवारी अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी 9 वाजता झाला. लक्ष्य करण्यात आलेले हसना नावाचे जहाज ओमानच्या आखातातून आंतरराष्ट्रीय पाण्यातून इराणी बंदराकडे जात होते. निवेदनात म्हटले आहे की हसना जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यानंतर USS अब्राहम लिंकन CVN 72 वरून उड्डाण केलेल्या अमेरिकन नौदलाच्या FA-18 सुपर हॉर्नेट विमानाने 20 मिमी कॅनन गनमधून गोळीबार करून जहाजाचे रडार नष्ट केले. यानंतर हसना हे जहाज इराणकडे जात नसल्याचे कमांडने स्पष्ट केले. तसेच इराणी बंदरांकडे येणाऱ्या किंवा तिथून जाणाऱ्या जहाजांवर अमेरिकेची नाकेबंदी पूर्णपणे लागू असल्याचेही सांगण्यात आले आहे. बेळगाव मार्गे बेंगलोर मुंबई सुपरफास्ट रेल्वे सेवा जून अखेर सुरू होण्याची शक्यता. बहुप्रतीक्षित अशी बेळगाव मार्गे बेंगलोर मुंबई सुपरफास्ट रेल्वे सेवा जून अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. नवी दिल्ली येथील केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना मंत्री जोशी यांनी सांगितले की बेंगलोरला मुंबईशी जोडणाऱ्या नवीन सुपरफास्ट रेल्वे सेवेला हिरवा कंदील मिळाला आहे. ही रेल्वे बेळगावसह मध्य आणि उत्तर कर्नाटकातील प्रमुख शहरांमधून धावेल. जोशी यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार ही रेल्वे बेंगलोर ते मुंबई व्हाया तुमकूर, दावणगेरे, हावेरी, हुबळी, धारवाड व बेळगाव मार्गे प्रवास करेल. मंत्री प्रल्हाद जोशी यांचे या घोषणेला विशेष महत्त्व आले आहे, कारण ही सेवा मागील काही वर्षांपासून अपेक्षित होती. तथापि आता यामधून ही रेल्वे सेवा लवकरच कार्यान्वित होण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. भविष्यात या सुपरफास्ट रेल्वे सेवेचे वंदे भारत स्लीपरमध्ये श्रेणीवर्धन होण्याची शक्यता असल्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सूचित केले आहे. हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक विचाराधीन असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे यामध्ये प्रवाशांच्या दृष्टीने सोयीची सुविधा उपलब्ध होणार आहे. बेळगावात पावसाळी अधिवेशन भरवण्याचा प्रस्ताव. बेळगावच्या सुवर्ण विधानसौधमध्ये प्रथमच पावसाळी अधिवेशन भरवण्याचा प्रस्ताव आहे. बेळगावला पावसाळी अधिवेशन भरवून मुख्यमंत्री सिद्धरामय्या उत्तर कर्नाटकाला विशेष प्राधान्य देत नवा इतिहास घडवण्याच्या तयारीत आहेत. उत्तर कर्नाटकातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राज्याची दुसरी राजधानी म्हणून बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन भरवण्याचा घाट घालण्यात येतो. मात्र हे हिवाळी अधिवेशन दरवेळी केवळ औपचारिकता ठरत असल्याची टीका होत होती. मात्र आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उत्तर कर्नाटकाला विशेष प्राधान्य देत प्रथमच पावसाळी अधिवेशन भरवण्याचा प्रस्ताव विचाराधीन घेतला आहे.
कर्नाटक विधानमंडळाच्या इतिहासात प्रथमच जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सुवर्ण विधानसौध येथे पावसाळी अधिवेशन घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींबाबत याबाबत चर्चा केली असून सर्व काही नियोजनानुसार झाले तर 10 दिवसांचे पावसाळी अधिवेशन बेळगावात होणार आहे. याची तयारी करण्यासाठी प्रशासनाला पूर्वसूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. गोगटे समूहातील कर्मचारी वर्गाने घेतला राजा शिवाजी चित्रपटाचा अनुभव. शिवाजी महाराजांसारखा दुसरा राजा झाला नाही. त्यांच्या जीवनातील काही गोष्टी जरी आपण आत्मसात केल्या तर आपले जीवन समृद्ध होईल, असे विचार उद्योगपती शिरीष गोगटे यांनी व्यक्त केले. गोगटे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजशी संलग्न विविध आस्थापनांमधील सुमारे 150 कर्मचाऱ्यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील राजा शिवाजी हा चित्रपट अनुभवला. नर्तकी स्वरूप या सिनेमागृहात या सिनेमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिरीष गोगटे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना छत्रपती शिवरायांची महती सांगितली. त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन झाले. यावेळी नर्तकी स्वरूप चित्रपटगृहाचे संचालक अविनाश पोद्दार यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच हा चित्रपट पहिल्या दिवसापासून हाऊसफुल्ल होत असल्याची माहिती दिली. चित्रपट पाहिल्यानंतर उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. बेळगावात IPL सट्टेबाजी रॅकेटचा पर्दाफाश, तिघांना अटक. बेळगाव शहरात IPL सट्टेबाजी रॅकेट उघडकीस आले असून मार्केट पोलिसांनी शहरात चालू असलेल्या अवैध धंद्यांवर कडक कारवाई केली आहे. सट्टेबाजी करणारे रॅकेट उघडकीस आणले असून बेकायदेशीररित्या रिव्हॉल्वर वापरून दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीला देखील मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. आज झालेल्या कारवाईत एकूण 3 जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत PSI हुसेनसाब केरूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने IPL क्रिकेट सट्टेबाजी करणाऱ्या मोहम्मद सादिक मलिदावर, मोहसिन मोहम्मद हनीफ खलिफा आणि सुफियान शेख या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 2 मोबाईल फोन आणि रोकड रक्कम जप्त करण्यात आली. 3ही आरोपी ऑनलाईन पद्धतीने सट्टेबाजीचे जाळे चालवित असल्याची माहिती पोलिसांना उपलब्ध झाली होती. याप्रमाणे पोलीस आता पुढील तपास करीत आहेत. अवैध कृत्यांच्या विरोधात शहर पोलिसांची तीव्र मोहीम. शहरातील अवैध कृत्यांच्या विरोधात शहर पोलिसांनी तीव्र मोहीम हाती घेतली असून 4 पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वतंत्र छापे घालून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत मटका व्यवसाय आणि अंमली पदार्थांचे सेवन करीत असणाऱ्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. विविध पोलीस स्थानकांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे. हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे PSI सुंदरेश होळेनवर यांच्या पथकाने अमित महादेव शेवटे याला जनता हॉटेल परिसरात मटका खेळत असताना ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा नोंदविला आहे. त्याचप्रमाणे मार्केट पोलीस स्थानकाचे PSI विठ्ठल हवनवर यांच्या सहकाऱ्यांनी भरतेश हायस्कूल जवळ मटका खेळत असणाऱ्या प्रभाकर जाधव नामक इस्माला अटक केली आहे. खडेबाजार पोलीस स्थानकाच्या हद्दीत संशयास्पद वर्तन करणाऱ्या श्रेयस अनंत मांजरेकर याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता त्याने गांजा सेवन केल्याचे निष्पन्न झाले आहे. मारिहाळ पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये PSI मंजुनाथ हुलकुंद यांनी विनायक फकीरा राजगोळी आणि गजानन अशोक आगशी मनी यांना गांजा सेवन प्रकरणी अटक केली आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.